मित्रांनो, तुम्ही बीएसएफ आणि आयटीबीपी या दोन्ही फोर्सेसचे नाव नक्कीच ऐकले असेल, पण तुम्हाला माहित आहे का या दोन्ही फोर्स ऍक्च्युअल मध्ये काय वर्क करतात, यांची जॉब रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर मग यांच्यामधून कोण मोस्ट पॉवरफुल आहे यांसारखे प्रश्नांचे जर तुम्हाला बॅटल कंपॅरिझन बघायचे असेल तर मग हे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग सुरू करूया. पॉइंट नंबर 1, स्थापना आणि उद्दिष्टे. तर बघा, भारताच्या सीमा रेषावरील रणभूमीचे जे काही युद्धाचे वातावरण आहे हे 1962 पासूनच सुरू झालेले आहे. आज पण काही वेळेस चालू पण असते. तर मग बघा, 1962 मध्ये जेव्हा चीनने आपल्या भारताच्या सीमारेषावर जेव्हा हल्ला केला तेव्हा आपल्या भारत सरकारला वाटले की या भागात पण आपली अशी फोर्स आपण तयार केली पाहिजे जी की बऱ्याच प्रमाणे डोंगराळ भागामध्ये आपली बॉर्डर्सचे चांगल्या प्रकारे रक्षण करू शकेल. तर मग काय, त्यापासूनच आपल्या भारतामध्ये आयटीबीपी नावाची एक फोर्स तयार करण्यात आली, व्हॅकन्सी काढण्यात आली. आयटीबीपी मीन्स इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. तसेच दुसरीकडे 1965 साली पाकिस्तानने सुद्धा आपल्या भारताच्या सीमारेषांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. मग त्यावेळेस पण या गोष्टीला ध्यानात ठेवून या ठिकाणी पण एक फोर्स तयार करण्यात आली, ती म्हणजेच बीएसएफ फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. हो, ही फोर्स फक्त युद्धातच नाही तर शांतीच्या काळात सुद्धा आपल्या बॉर्डर्सचे चांगल्या प्रकारे रक्षण करत होती. हो, आणि आज पण आहे. पॉइंट नंबर 2, पोस्टिंग झोन आणि वर्किंग एरिया. तर बघा, जिथे युद्ध होते त्या ठिकाणी हे वीर उभे असतात. हो, जसं की बीएसएफ ची जर गोष्ट केली तर बीएसएफ राजस्थान, पंजाब तसेच जम्मू पाकिस्तानच्या बॉर्डर्सवर आणि बांगलादेशच्या बॉर्डर्सवर दिवस रात्र पहरा देत असतात. त्याचबरोबर आयटीबीपी ची जर गोष्ट केली तर मग आयटीबीपी हे हिमालयाच्या बर्फिल्या भागामध्ये जसं की लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड म्हणजेच जिथे श्वास घेणे सुद्धा कठीण आहे अशा ठिकाणी हे सैनिक पहरा देतात. याच्यावरून तुम्हाला डेफिनेटली समजून गेलेले असेल की बीएसएफ आणि आयटीबीपी या दोघींच्या बॉर्डर्सवर वेगवेगळे प्रकारचे वातावरण आणि वेगवेगळे प्रकारचे खतरे, धोका या ठिकाणी आहेत. हो, पॉइंट नंबर 3, ट्रेनिंग अँड फिजिकल टफनेस. सर्वात आधी बीएसएफ ची जर गोष्ट केली तर बीएसएफ मध्ये युद्धाचे वातावरण कशा प्रकारे फेस केले जाते याच्यासाठी जास्त करून ट्रेन करण्यात येते. जसं की या ठिकाणी फायरिंग झाले, त्यानंतर मग रनिंग झाले, त्यानंतर मग बॉर्डर मॅनेजमेंट यांसारख्या गोष्टींशी रिलेटेड पूर्णपणे ट्रेन केले जाते एका सोल्जरला. पण आयटीबीपी ची ट्रेनिंग कशी असते तर मग बघा, आयटीबीपी ची ट्रेनिंग मध्ये या ठिकाणी बर्फात चालणे, त्यानंतर मग स्लो ऑक्सिजन मध्ये धावणे, त्यानंतर मग 18,000 फीटच्या वरती या ठिकाणी युद्ध कशा प्रकारे होते त्याच्याच रिलेटेड पूर्णपणे ट्रेन या ठिकाणी केले जाते आयटीबीपीच्या प्रत्येक सोल्जरला. हो, पॉइंट नंबर 4, रिस्क लेवल आणि ड्युटीज. यामध्ये सर्वात पहिले बीएसएफ सोल्जर्सचे रिस्क लेवल आणि ड्युटीजची जर गोष्ट केली तर यामध्ये बीएसएफ सोल्जर्स रोजची पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर स्मगलिंगवर मोठ्या प्रमाणात नजर ठेवणे, घुसखोरी थांबवणे, ते पण ॲक्शन फॉर्म मध्ये, यांसारख्या गोष्टी बीएसएफ सोल्जर्सला त्याच्या रिस्क लेवल ड्युटीमध्ये घ्याव्या लागतात. यांसारख्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये त्यांना सहभागी होऊन आपल्या देशाची बॉर्डर्सला प्रोटेक्ट करावे लागते. हो, तसेच दुसरीकडे आयटीबीपी ची जर गोष्ट केली तर ही फोर्स, या फोर्स मधील जे काही सोल्जर्स आहेत ते आपल्या बॉर्डरचे प्रोटेक्शन साठी पूर्ण दिवसभर बर्फामध्ये काढत असतात. हिवाळ्यामध्ये ते डोंगराळ भागामध्ये राहतात, त्यामध्ये ते आपल्या देशाच्या पूर्णपणे सुरक्षेसाठी जबाबदारी घेत असतात. म्हणजेच शत्रू एका बाजूला आणि निसर्ग एका बाजूला, तरी पण यांसारख्या गोष्टींना फेस करून सुद्धा यांसारखे सोल्जर्स, हे जे काही सोल्जर्स आहेत हे चुकत नाही, आपल्या देशाला प्रोटेक्ट करण्यामागे ही सर्वात जास्त जबाबदारी घेत असतात. पॉइंट नंबर 5, फॅसिलिटीज अँड लाईफ आफ्टर ड्युटीज. तर बघा, हे सोल्जर्स फक्त आपल्या देशासाठीच नाही तर त्यांच्या परिवारासाठी सुद्धा हे मोठे हिरो असतात. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना राहण्यासाठी क्वार्टर, त्यानंतर मग पेन्शन, त्यानंतर मग मेडिकल सुविधा आणि त्यांच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे आरक्षण सुद्धा या ठिकाणी भेटत असते. त्यानंतर शेवटी रिटायर झाल्यावर त्यांना अजून बऱ्याच प्रकारचे बेनिफिट भारत सरकारकडून मिळत असते, कारण भारत सरकार ही देशातील सोल्जर्सचे बलिदान कधीच व्यर्थ जाऊ देत नाही आणि त्यांनी जे पण कार्य आपल्या जीवनामध्ये केलेले असतात त्यांच्यासाठी त्यांना ते बेनिफिट्स देणे गरजेचे असते. हो.